नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत ज्याचा ताबा तोच मालक. ॲडव्हर्स पोझिशनच्या संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ॲडव्हर्स पोझिशनच्या संदर्भामध्ये कायदा काय आहे, त्याच्यानंतर लिमिटेशन पिरियड किती आहे, त्याच्यानंतर आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाचं सुप्रीम कोर्टचं एक रिसेंट जजमेंट आलेलं आहे. ते जजमेंट म्हणजेच एम राधेश्याम वर्सेस संध्या अँड अनदर्स 2024चं जजमेंट आहे. हे ॲडव्हर्स पोझिशनच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचं आहे. नक्की ॲडव्हर्स पोझिशन क्लेम कधी केलं जातं? बघा, मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला. ह्या गोष्टी असणं महत्वाचं आहे. तुम्ही एखाद्या घराच्या ताब्यामध्ये आहात, म्हणजे ते घर तुमच्या ताब्यामध्ये आहे, पोझिशन मध्ये आहे, एखादी प्रॉपर्टी जमीन वगैरे तुमच्या ताब्यामध्ये आहे. ओके, सलग 12 वर्ष, कंटिन्युअस पिरियड 12 वर्षापर्यंत ती प्रॉपर्टीचा ताबा तुमच्या जवळ आहे. तुम्ही ती प्रॉपर्टी वापरतायत कंटिन्युअस 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे तुम्ही ती प्रॉपर्टी वापरतायत ही ओपन असलं पाहिजे, म्हणजेच की ते सगळ्यांना माहिती पाहिजे की तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये राहत आहात 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तिसरं म्हणजे तो जो कोणी व्यक्ती आहे त्या प्रॉपर्टीचा मालक, त्यालाही माहिती पाहिजे हे की तुम्ही एखादा व्यक्ती त्याच्या प्रॉपर्टीमध्ये राहतोय 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणि त्या मालकाने तुमच्या विरुद्ध कुठलीही तक्रार केलेली नाहीये किंवा कधी तुम्हाला लीगल नोटीस पाठवून की बाबा घर खाली कर म्हणून, त्याची प्रॉपर्टी मालमत्तेमधून जा म्हणून असं कुठलीही हरकत तुमच्या विरुद्ध घेतलेली नाहीये, किंवा तुम्ही 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणीच डिस्टर्ब केलेलं नाहीये त्या जमिनीच्या ताब्याच्या संदर्भामध्ये. म्हणजे ज्या प्रॉपर्टीमध्ये ती जमीन असेल, घर, फ्लॅट वगैरे जे काय असेल ते अनइंटरप्टेड तुम्ही वापरली पाहिजे ती वाली. ओके, म्हणजे ओपन असलं पाहिजे ते पोझिशन, म्हणजे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की तुम्ही त्या जमिनीच्या फ्लॅट, घर वगैरे जी काही मालमत्ता असेल त्या मालमत्तेचा लाभ तुम्ही ओपनली घेत आहात 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. जर ह्या गोष्टी असतील तर तुम्ही ॲडव्हर्स पोझिशन क्लेम करू शकता, म्हणजे कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता. तर मग नक्की कोर्टामध्ये जर तुम्हाला आता दावा दाखल करायचा असेल ॲडव्हर्स पोझिशनचा, तर याच्या संदर्भात कायदा काय आहे? तुम्ही जर बघितलं तर इंडियन लिमिटेशन ऍक्ट, त्याच्यामध्ये आर्टिकल 65 मध्ये 12 इयर्सचं जे आहे ते लिमिटेशन पिरियड आहे ॲडव्हर्स पोझिशन क्लेम करण्यासाठी. ओके, जर 12 वर्ष झाले त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हर्स पोझिशन क्लेम करू शकता एखाद्या जमिनीवर, प्रॉपर्टी जे काय असेल ते, म्हणजे घर, फ्लॅट वगैरे. ओके, तर त्याच्यावर तुम्ही तुमचं ॲडव्हर्स पोझिशन क्लेम करू शकता की त्या जमिनीचा मालक तुम्ही आहात म्हणून असं डिक्लेअर करून द्या. असा दावा तुम्ही न्यायालयामध्ये दाखल करू शकता. ॲडव्हर्स पोझिशनचा क्लेम तुम्ही दाखल करू शकता. मग नक्की जर तुम्हाला ती केस दाखल करायची तर त्या केसमध्ये काय काय लिहिणं, कोणत्या गोष्टी लिहिणं, नमूद करणं गरजेचं आहे? बघा, पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहिले आहात आणि राहतच आहात अजून, आणि कंटिन्युअस तुम्ही राहताय त्या प्रॉपर्टीमध्ये, हे एक तुम्हाला लिहायचंय. तुमच्या ताब्यामध्ये ती प्रॉपर्टी कधी आली ती तारीखही लिहायची. त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही राहताय ह्याची जाणीव समाजालाही आहे आणि जो त्या प्रॉपर्टीचा मालक आहे त्यालाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही 12 वर्ष किंवा 12 वर्षांपेक्षा जास्त तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये राहिले आहात आणि तुम्हाला कोणीच डिस्टर्ब केलं नाही, तुमच्या विरुद्ध कोणीच तक्रार केली नाही, तुम्हाला कोणीच त्या घरामधून बेदखल हो म्हणून बोललं नाही किंवा कायदेशीर कारवाई अशी तुमच्या विरुद्ध कोणी केली नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला न्यायालयामध्ये हे देखील सिद्ध करायचंय की ती जमीन, त्या जमिनीचा, त्या प्रॉपर्टीचा मालक कोण आहे, हे देखील तुम्हाला न्यायालयामध्ये सिद्ध करायचंय. असं हे सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटमध्ये मेन्शन आहे. ओके, तर आता तुम्हाला जर ॲडव्हर्स पोझिशन क्लेम करायचा आणि मालकी हक्क जर मिळवून घ्यायचा आहे तर ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या, म्हणजे कंडिशन्स प्रमाणे जसं जजमेंटमध्ये मेन्शन आहे, ह्या गोष्टी तुम्हाला न्यायालयामध्ये सिद्ध करणं हे गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी तुम्ही न्यायालयामध्ये सिद्ध करू शकलात तरच तो ॲडव्हर्स पोझिशनचा क्लेम तुम्हाला मिळेल, म्हणजेच त्या जमिनीचा मालकी हक्क तुम्हाला मिळेल. जर ह्या गोष्टी तुम्ही सिद्ध करण्यामध्ये फेल झालात, म्हणजे तुम्ही सिद्ध करू शकले नाही त्या गोष्टी, कोणत्या? तुम्ही त्या जमिनीमध्ये 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंटिन्युअस पिरियड पोझिशन मध्ये आहात, ती जमीन तुमच्या ताब्यामध्ये आहे 12 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त,
आणि तुम्ही खुला म्हणजे ओपन पोझिशन मध्ये आज सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही ते फ्लॅट प्रॉपर्टी जमीन वगैरे जे काय असेल त्याचा तुम्ही लाभ घेत आहात. त्या जमिनीच्या मालकाला देखील माहिती आहे की तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये आहात म्हणून, आणि तुम्हाला या 12 वर्षापर्यंत कोणीच डिस्टर्ब केलेलं नाही. त्या जमिनीच्या मालकाने किंवा इतर कोणीच डिस्टर्ब केलं नाही, तुमच्या विरुद्ध तक्रारी केली नाही किंवा कुठली लिगल कारवाई केली नाही जमिनीमधून बेदखल हो म्हणून. म्हणजे तुम्ही पूर्णपणे मालकासारखंच, म्हणजे जसं तुम्ही त्या जमिनीमध्ये राहताय, फ्लॅट घर वगैरे जे काय असेल ते कोणी तुम्हाला डिस्टर्बच केलं नाही. 12 वर्ष झाले, त्याच्यापेक्षा जास्ती झाले, कंटिन्युअस तुम्ही राहिले. जो मालक होता प्रॉपर्टीचा वगैरे त्याला देखील माहिती होतं की बाबा अमुक अमुक व्यक्ती त्या प्रॉपर्टीच्या पोझिशन मध्ये वगैरे आहे म्हणून. आणि नंतर तुम्ही जर आता क्लेम टाकला, समजा कोर्टामध्ये दावा दाखल केला, तर तुम्हाला हे सिद्ध देखील करावं लागेल की कसं तुम्ही 12 वर्ष त्या जमिनीच्या ताब्यात होतात, 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंटिन्युअस पिरियड मध्ये, आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. मग जसं आता सिद्ध कसं करणार तुम्ही, जसं म्हणजे तुम्ही 12 वर्षांपासून लाईट बिल भरलं, त्या जमिनीचं टॅक्स भरलं, त्या घर जे काय असेल ते घर फ्लॅट वगैरे जमीन वगैरे जे काय असेल ती प्रॉपर्टी मालमत्ता, ओके, त्याचं तुम्ही लाईट बिल भरलं किंवा प्रॉपर्टी टॅक्स वगैरे भरलं, पाण्याचे बिल वगैरे भरले तुम्ही, किंवा मेंटेनन्स वगैरे जे काही सोसायटीचे मेंटेनन्स असतात ते भरलं तुम्ही, किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं काम वगैरे केलं, किंवा अजून इतर जे काही महत्वाचे डॉक्युमेंट असते ते सगळे डॉक्युमेंट्स, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या दाव्यासोबत न्यायालयामध्ये लावाव्या लागतात. आणि तुम्हाला सिद्ध करावं लागतं की तुमचा ऍडव्हर्स पोझिशनचा दावा हा मेंटेनेबल आहे आणि तुम्हाला ऍडव्हर्स पोझिशन म्हणजे तुमचा मालकी हक्क डिक्लेअर करून देण्यात यावा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला न्यायालयामध्ये सिद्ध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही न्यायालयामध्ये सिद्ध केल्या तरच तुम्हाला त्या जमिनीचा मालकी हक्क मिळेल. जर तुम्ही ह्या गोष्टी सिद्ध करण्यामध्ये फेल झालात तर मग तुम्हाला मात्र ऍडव्हर्स पोझिशनचा क्लेम मिळू शकत नाही. तुमचा दावा जो आहे तो फेटाळलाही जाऊ शकतो. याची नोंद असू द्या आणि मला फॉलो करा अशाच कायदेशीर माहितीसाठी, आणि माझं हे युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा माझ्या अशा कायद्याच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.